दृष्ट लागली आहे का? ओळखण्याची सोपी लक्षणे आणि त्यावरील प्रभावी उपाय. नमस्कार मंडळी. कधी कधी अगदी चांगली चाललेली कामे अचानक बिघडतात. शरीर जड वाटते, मुले अचानक आजारी पडतात, मुले किरकिर करतात किंवा काहीतरी विचित्र अनुभव आपल्याला येतो. अशा वेळी लोक म्हणतात, तुला दृष्ट लागली आहे का? पण खरंच दृष्ट लागू शकते का? त्याची लक्षणे कोणती आणि त्यावर उपाय काय आहेत? हे सर्व आज आपण धार्मिक, वैज्ञानिक आणि वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून समजून घेऊयात. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सर्वप्रथम आपण दृष्ट म्हणजे नेमकी काय हे जाणून घेऊयात. हिंदू धर्मात दृष्ट म्हणजे नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट नजर असे मानले जाते. ही ईर्ष्या, जळफळाट किंवा अति कौतुकामुळे निर्माण होते. लोक तुमच्या सौंदर्याला, यशाला, संपत्तीला किंवा सुखाला पाहून मनातून ईर्ष्या करत असतील तर त्याचा वाईट परिणाम तुमच्यावर होऊ शकतो. तर आता बघा, दृष्ट दोन प्रकारची असते. पहिली प्रकारची दृष्ट म्हणजे सामान्य दृष्ट, जेव्हा कोणी नसते, प्रयत्नाने किंवा नकळत दृष्ट टाकते. आणि दुसरं दृष्टीचा प्रकार म्हणजे दुर्बळ किंवा टोकाची दृष्ट, जेव्हा एखादी व्यक्ती जाणून बुजून तुमच्यावर वाईट नजर ठेवतो, तेव्हा या दृष्टीचा प्रकार म्हणजे दुर्बळ किंवा टोकाची दृष्ट असे मानले जाते. तर आता आपण बघूया, दृष्ट लागली आहे का? तर ती लागली कशी हे ओळखण्याची सोपी लक्षणे कोणती आहेत. तर तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला जर दृष्ट लागली आहे का हे ओळखण्यासाठी काही महत्त्वाचे लक्षणे आहेत. तर बघा, पहिलं लक्षण कोणतं आहे तर शारीरिक लक्षणे. तर अचानक थकवा येणे, अंगात कणकण वाटणे, वारंवार डोकेदुखी किंवा झोपेतून दचकून जागं होणे, भूक मंदावणे किंवा पचनसंस्था बिघडणे, मूल अचानक रडायला लागणे, जेवण न खाणे किंवा त्रास देणे. तसेच दुसऱ्या प्रकारचे लक्षण म्हणजे मानसिक लक्षण. ह्याच्यामध्ये मन अस्वस्थ वाटणे, नकारात्मक विचार वाढणे, अचानक चिडचिड किंवा राग येणे, तसेच आत्मविश्वास कमी होणे किंवा सतत दुःख जाणवणे. तिसरं लक्षण म्हणजे आर्थिक आणि सामाजिक परिणाम. ह्याच्यामध्ये चांगली चाललेली कामे अचानक बिघडणे, व्यवसायात अचानक नुकसान होणे, घरात वाद वाढणे किंवा अचानक अपघात होणे, पशु पक्षी म्हणजेच गाय, कुत्र, मांजर अस्वस्थ होणे, या प्रकारची लक्षणे ही दृष्ट लागल्यावरती होतात. तर आता आपण बघूया, दृष्ट उतरवण्यासाठी घरगुती सोपे, साधे, सरळ उपाय काय आहेत. जर तुम्हाला वाटत असेल, मी सांगितलेल्या त्या कारणांपैकी काही जाणवत असेल किंवा असं वाटत असेल आपल्याला दृष्ट लागली आहे, तर काही सोपे आणि प्रभावी उपाय करता येतील. तर पहिला उपाय म्हणजे नारळाने दृष्ट काढणे. तर नारळ घ्या आणि प्रभावित व्यक्तीच्या डोक्याभोवती 7 वेळा फिरवा. ते नारळ नंतर वाहत्या पाण्यात टाका किंवा जाळून टाका. हे उपाय केल्याने लगेच आराम वाटतो. तर दुसरा उपाय आहे मीठ आणि मिरच्या वापरणे. एका वाटीत मीठ आणि लिंबू किंवा लाल मिरच्या ठेवा. दृष्ट लागलेल्या व्यक्तीच्या डोक्यावरून 7 वेळा फिरवून त्या जाळून टाकाव्यात. जर जळताना विचित्र वास आला तर नक्कीच दृष्ट होती असे समजावे. तर तिसरा उपाय म्हणजे काळ्या उडदाने दृष्ट काढणे. ते कसे? तर काळ्या उडदाचे दाणे आणि मीठ हे माणसाच्या डोक्याभोवती फिरवावे. हे दाणे आगीत टाका. जर मोठा आवाज आला तर दृष्ट उतरली तर असे समजावे. तसेच चौथा उपाय म्हणजे हनुमान चालीसा आणि मंत्रसिद्ध उपाय. तर हनुमान चालीसा पठण करा, नकारात्मक शक्ती दूर होतात. तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 108 वेळा म्हणावा. शक्य असल्यास बाजरीच्या पिठाचा दिवा प्रज्वलित करावा. तसेच पाचवा उपाय म्हणजे घरात वास्तुदोष असेल तर काय करावे. घरात गंगाजल शिंपडावे, कापूर लावणे आणि दरवाजाजवळ लिंबू मिरची ठेवणे लाभदायक ठरते. प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला धुपाने घर शुद्ध करणे गरजेचे असते. तर दृष्ट लागल्यावर कोणत्या गोष्टी टाळाव्यात. तर दृष्ट लागल्यावर मोठ्या व्यक्तींकडून हात धरून उपाय करून घेणे टाळावे. तसेच सतत दृष्टच आहे असा विचार करू नये, अन्यथा भीतीमुळे मन अधिक अस्वस्थ होते. तसेच घरात जुने, तुटलेले किंवा नकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे फोटो देखील असतील तर ते देखील तपासून बघावे. तसेच सकाळ संध्याकाळ देवाची आरती आणि धूप दीप करून घरातील सकारात्मकता वाढवावी.
तर या व्हिडिओचा निष्कर्ष काय आहे तो आपण थोडक्यात बघूया. तर दृष्ट ही नकारात्मक ऊर्जा असते आणि ती ओळखण्याची विशिष्ट लक्षणे देखील आहेत. ती उतरवण्यासाठी नारळ, मीठ, मिरच्या, काळे उडीद आणि हनुमान चालीसा यासारखे उपाय प्रभावी ठरतात. तसेच घरातील वातावरण शुद्ध ठेवण्यासाठी रोज आरती, गंगाजल शिंपडणे आणि धूप करणे आवश्यक असते. तसेच घाबरून जाण्यापेक्षा योग्य उपाय करणे अधिक फायदेशीर ठरते. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का? हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या ग्रुपमध्ये देखील ही माहिती शेअर करा, म्हणजे इतरांना पण त्याचा लाभ घेता येईल. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन जरूर दाबा. धन्यवाद.